आपण वाढवलेली मुलं. आईने अंगावर दूध पाजलं, बापाने कष्ट केले, त्या मुलाबाळांच्या करता ठेवलं. बरोबर आहे ना? हां, काय अगदी नॉमिनेशनसुद्धा त्यांचं करून ठेवलं. 30 लाख 40 लाख काय ज्याची ऐपत असेल तसं करून ठेवलं. पण लग्न झाल्यानंतर एका महिन्यात मुलगा पालटला. म्हणजे बुद्धीला कळतच नाही. आता कळलं का तुम्हाला? व्यवहार सांगितला, काय काय खरं आपल्या डोक्यात चिरलं नाही हो. 25 वर्ष आमच्याजवळ आणि ही आली. आता कसे माणसं, जरा बरं वाटलं त्यांना. सगळ्यांना वाटलं काहीतरी आपला अमृत अनुभव सुरू झाला. आता पटलं ना तुम्हाला? मग तो म्हणतो, काय ग आपण एवढं केलं? अहो म्हणली, माझंही डोकं चक्रावून गेलं, मलाही कळेना. माझ्याशिवाय पाणी पित नव्हता, आता अंगावरून जातो. काल मी द्यायला गेले तर तिला हाक मारतो, सुंदरी. मला माफ करा, माझ्या तोंडाला आलं ते म्हटलं सच्चिद आनंद. ते तोंडाला आलं ते सांगितलं. काय अर्थ, काय काय घडलं, जे आलं ते. हां, तिकडे तिला मागतोय. अगं सत्यभामा, कोणाला माहीत सत्य आहे का असत्य आहे, का नुसतीच भामा आहे? कशा करता सांगितलं की व्यवहारामध्ये सुद्धा माणसांची बुद्धी चक्रावून जाते की नाही सांगा की तुम्ही. मग डोकं धरून बस. आमच्याकडे येतात, महाराज हे असं कसं घडलं? काही नाही, तुमच्या वेळेला असंच घडलं होतं, ते आता घडलं. माझं नाही बोलणं कळलं? अहो प्रत्येक पिढीला असंच घडतं, काही निराळं घडतं का? थोडंसं आपण जरा मागच्या पिढीतले आहोत, आता इथून पुढे हे असंच आहे. इथून पुढचं चरित्र हे तुम्ही आता काही निराळं ऐकायला मिळणार नाही. हे जरा थोडंसं 50-60 वर्षापूर्वीची मागची पिढी आहे, म्हणून आई वडिलाला धरून चालणं अमकं तमकं हे आहे. आता तसं काही इथून पुढे तर भेटणारच नाही, तुम्ही सोडून द्या. काय पण एक लक्षात ठेवा, काळाशी ॲडजस्टमेंट करणे हे जीवन. जीवनाचा अर्थ काय? जी जी परिस्थिती येईल त्याच्याशी. हां, मग तुम्ही म्हणता ना डोकं चालत नाही. मी विचार करून 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 थकून गेलो, का हा असा वागला माझ्याशी, का असं घडलं, आम्ही एवढ्या वर्ष भरवलं. काय अहो, एक वेळ उपाशी राहिलो पण त्याला शिकवलं, आणि एका महिन्यात बुद्धी कुंठित झाली. कळलं ना बुद्धी कुंठित होणं म्हणजे काय? तसं व्यवहारातल्या साध्या गोष्टीमध्ये जर बुद्धी कुंठित होते तर हे तर आत्मस्वरूप आहे. त्याला जाण्याला गेल्यानंतर बुद्धी संपून गेली, ती कुंठित झाली. कारण सर्व शब्द जर तिथूनच प्रगट होतात तर तिथे गेल्यावर शब्दच संपतात, तर शब्दातून काय सांगणार? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर शब्द जर नाहीसा होतो तर कोणत्या शब्दाने सांगणार? म्हणून काय आहे ते सांगण्यापेक्षा काय नाही, काय आहे एवढंच, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणून शब्दातीत परात पर ध्वनी ओंकार न पवेची. ओंकार सुद्धा तिथे गेल्यानंतर मावळून जातो, नाही का? प्रथम अक्षर ओंकार आहे, म्हणून ओम नमो ज्याद्या अ उ म ही अक्षरं निर्माण झाली, मग त्याच्यातून सगळ्या 12 खड्या निर्माण झाल्या. म्हणून या ठिकाणी आता सच्चिदानंद पद जे श्रेष्ठ आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक तत्त्वज्ञानाच्या परिसीमेवर गेले तेव्हा प्रत्येक शब्दाचा विचार करत गेले. मागच्या याच्यामध्ये ज्ञान अभेद सांगितला, खंडन म्हणजे ज्ञान अभेद सांगितला नाही तर ज्ञानाचा अभेद आहे याचंही खंडन केलं. जे आहे ते कशाला सांगता, झालं खंडन. ज्ञानाचा अभेद आहे हे सांगता म्हणजे भेद करायला गेला, आहेच आहे, सांगायची गरज काय? बरं का? तसं इथे आता सच्चिदानंद पदत्रय विवरण करताना म्हणून सच्चित सुखे बोल वस्तुवाचक नव्हती हे शेष विचारांचे. म्हणून सच्चित आनंद हे शब्द आहेत, वस्तुवाचक नाहीत.
हे वस्तुवाचक नाहीत, हेच विचारांचे सार आहे. सच्चिद आनंद शब्द हे वस्तुवाचक नाहीत, हेच विचारांचं सार आहे. म्हणजे वस्तूपर्यंत नेऊ शकत नाहीत, बस एवढंच बस, बस एवढंच, पण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. तसं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, हे शब्द वस्तूचे यथार्थ वर्ण करणारे आहेत असे समजू नका. नाही का, यथार्थ वर्णन करणारे नाहीत. मग आपण जेवढं आपल्याला कळेल तेवढ्या शब्दात सांगतो. तसं श्रुतीला जेवढे शब्दात कळेल तेवढं तिने सांगितलं, आणि ते शब्द म्हणजे सच्चिदानंद. बस, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. नाही का, हे बघा, प्रत्येकाची वर्णन करण्याची कपॅसिटी आहे, सांगायची कपॅसिटी आहे. जो तो आपल्या समजुतीप्रमाणे सांगणार. तसं श्रुतीला जिथपर्यंत कळलं, पण सांगितलं हे सारभूत आहे, ही विचाराची परिसीमा आहे, विचाराचं सार आहे, असं समजण्याची गरज नाही. आता काय आहे, एखाद्या व्यक्तीचं वर्णनसुद्धा करता येत नाही, आणि नुसत्या वर्णनातून ती व्यक्ती कळत नाही, कारण तशा भरपूर असतात. बाबा महाराज कसे आहेत? जास्ती उंच नाहीत, जास्ती बुटके नाहीत, मध्यम. आता मध्यम व्हायचे बरेच आहेत तिथे. बाबा महाराज कसे आहेत? गोरे नाहीत, काळे नाहीत, मधल्या रंगाचे आहेत. तसे इथे भरपूर आहेत. त्यांचं नाक नकटं नाही, पण सरळ पण नाही, असे भरपूर आहेत. असेही भरपूर आहेत. आता हे वर्णन जरी केलं तरी हे वर्णनाची परिसीमा नाही, आणि मला बघितल्यानंतर वर्णन करण्याची गरज नाही. जे शब्द वापरले ते सुद्धा मी भेटण्याकरता पुरेसे नाहीत. माझं बोलणं कळलं का? हो, कारण त्यांनी सांगितलं तर फेटा हा एक भाग निराळा आहे. काय? फेटा बेटा, मग ते ओळखायची काही गरजच नाही. ते मला ओळखत नाहीत, फेट्यावरून ओळखतात. हे सुद्धा सच्चिदानंद शब्दासारखंच झालं. ओळख कशावरून? फेट्यावरून. तसं ओळखीचे जवळचे शब्द काय? जाऊ द्या हो, ते काळं गौरव बुटकेर, ते फेटा बांधून उपरणार, ते आता बरोबर पटलं. तरी पण अजून जर बाहेर गावी गेला आणि असेच फेटा बांधून उपरणं घेऊन आले तर काय करणार? तेव्हा ही लक्षणं काही काही वेळेला ठीक आहेत, पण काही काही टायमाला ती परिपूर्ण नसतात. म्हणून सच्चिदानंद या शब्दप्रयोग श्रुतीने जरी केला तरी ती विचाराचा परिपाक आहे असं नव्हे. श्रुतीने काय केलं? अगदी जवळ नेऊन ठेवलं. काय? आमच्या मनात घोटाळा होता. हा रोजच असतो बरं का माणसांचा. आता गिरगाव गोरेगाव हे फारच जवळचं आहे. मग काही काही वेळेला गिरगावचं गोरेगाव होतं आणि तो गोरेगावला जातो आणि म्हणतो, महाराज मी गोरेगावला आलो आहे, तुम्ही राहता गोरेगावला. अरे म्हटलं, गोरेगाव नाही, गिरगाव. माझं बोलणं लक्षात घ्या. गोरेगाव नाही, गिरगाव. शब्दाचा घोळ होतो, पण एकच आलं. गोरेगाव गिरगाव जवळचे शब्द आले. गोरेगाव म्हणजे अगदीच काही विलेपार्ला नव्हे. माझं बोलणं कळलं का? जरा का होईना गिरगाव आणि गोरेगाव शब्द कसे आले? जवळचे आले. अगदीच विलपार्ला आलं का? अगदी सांताक्रूज आलं का? नाही, जवळचे शब्द आले. तसं सच्चिद आनंद हे परिसीमेचे नव्हे, पण तिथल्या त्यात जे श्रुतीला कळलं त्यातल्या त्यात शब्द वापरले. म्हणून या ठिकाणी म्हणाले, म्हणून सच्चिदानंद त्रय या शब्दासी वस्तू नव्हे विषय, होता स्वरूप प्रत्यय शब्दोची. विचाराचा अंतू तो हा शब्द संकेतू. विचाराचा अंत बरं का. आत्मयाची जाणो जाता, जाणण्याची होय आत्मा तत्वता. जाणायला गेल्यानंतर जाणीव संपली तिथे, नाही का. आपल्या विचाराला सुद्धा एक विशिष्ट लेवल आहे, त्याच्या पुढे विचार जाऊ शकत नाही, नाही का. मला आता चालता जास्ती येत नाही, विषय चालू शकत नाही, हे सत्य आहे. म्हणजे याच्यात काय असत्य असण्याचं काही कारण नाही.
म्हणून मग कसा आलो, घरून निघालो, गाडीने आलो. पण आता गाडी येण्याची सीमा आहे ना, ती इथपर्यंत येत नाही. असं बोलणं कळलं का? नाही, गाडीने आलो हे सत्य आहे. महाराजांना चालायला जमत नाही, पायात शक्ती नाही, हेही 100% सत्य आहे. एक 100 पावलं चाललं की असं वाटतं कुठेतरी जाऊन बसावं, हेही सत्य आहे. पण हे जरी सत्य असलं तर प्रवचन करायचं म्हटलं तर कसं तरी ही पावलं चाललीच पाहिजेत ना. कोणाचा हात धरून का होईना, काठीचा आधार घेऊन का होईना. गाडी इथपर्यंत येत नाही. ज्या गाडीतून मी आलो तसं ज्या शब्दाचा आधार घेतला त्या शब्दाला सुद्धा मूळ स्वरूपापर्यंत पोचण्याला मर्यादा आहे. कळलं का आता? परफेक्ट. इथे यायला गाडीचा आधार घेतला, पण गाडी कुठपर्यंत येणार ही गाडीची सीमा आहे. तसं स्वरूप वर्णन करण्याकरता शब्दाचा आधार घेतला तरी शब्दाला सुद्धा परिसीमा आहे. शब्द याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. म्हणून शब्दाला सोडून दिलं आणि मी इथे आलो. काय पण एक आहे, गाडीचे उपकार मानायला पाहिजेत की तिने मला इथपर्यंत आणलं. तसं सत, चित आणि आनंद बस. पण तिथे गेल्यानंतर ती गाडी काही इथे येऊ शकत, मग मला गाडीतच बसून प्रवचन करायला पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा तिथेच तेही शक्य नाही. वाचा जेथे निवर्तंती तेची जाणीव आत्मानुभूती येण्याची भावे श्रुती बोललेली असे. श्रुती या दृष्टिकोनातून बोलली की असा आहे, विचाराचा अंतू शब्दही ते ते विरमतू पुढे हाही हेतू बोलीला असे. विचाराचा अंत होतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर विचार संपून जातात.